नमस्कार मित्रांनो, मी विकास कदम आपले सहर्ष स्वागत करत आहे कर्मांचा विकास चॅनलवर पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करत आहे। आज आपण आलो आहोत गुहागर तालुक्यात झोंबडी गाव गुहागर तालुक्यात आणि त्यात पायरवाडीला आपण आलो आहे। हनुमान जन्मोत्सव आहे आणि मंदिराचा जीर्णोद्धार केल्यामुळे काही कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेले आहेत। 3 दिवसाचा सलग कार्यक्रम आहे आणि आज त्याचं आम्हाला भाग्य लाभलं। आम्ही या पायरवाडीत म्हणजे हे माझं आजोळ आहे, वहिनींचं घर आहे, मंग्यादादाचं घर आहे इथे आणि त्यांच्या घरी आम्ही वास्तव्य करून 3 दिवसाचा हा पूर्ण फुटेज तुम्हाला मी दाखवेन शूट करून आणि लवकरच तुमच्यासमोर हा ब्लॉग सादर होईल। चला तर आता पायरवाडीतल्या हनुमानाच्या जन्मोत्सवासाठी मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कार्यक्रमात 3 दिवसाचा कार्यक्रम म्हणजे वास्तुशांती, प्राणप्रतिष्ठा, कलशारोहण आणि त्यानंतर मग अभिषेक असेल। हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी असेल सतत 3 दिवस कार्यक्रमाने भरलेला असा हा 3 दिवसाचा सोहळा असेल। कलशारोहण म्हणजे मंदिराचा जो कळस आहे तिथून तो कपडा मूर्तीच्या पायापर्यंत सोडून त्या कपड्यावरून पाणी सोडण्यात येतं आणि ते पाणी मूर्तीपर्यंत पोहोचते। कळशापासून मूर्तीपर्यंत असा हा कार्यक्रम कलशारोहणानंतर प्राणप्रतिष्ठा त्यानंतर वास्तुशांती, होम हवन सगळं करून आणि विशेष वैशिष्ट्य म्हणजे सगळे गावकरी आणि आपले रहिवासी पायरवाडीतले तसेच काही मुंबईहून आलेले आपले चाकरमानी यजमानपदी बसून सुंदर असा कार्यक्रम पार पाडण्यास हातभार लावत आहेत। आणि वैशिष्ट्य काय माहिती का, मुख्य म्हणजे त्यांच्या मनात जो भक्तिभाव आहे त्या भक्तिभावाने हा कार्यक्रम हा सोहळा हे लोक पार पाडतात इथे, ह्याला वैशिष्ट्य आणि हे सगळ्यात मुख्य आकर्षण आहे। राजू, अशोक यांसारखे मुख्य कार्यकर्ते आपल्या पायरवाडीतले ह्या कार्यक्रमाला आवर्जून गावी येतात आणि अजून इतरही असतील, त्यांची सगळ्यांची नावं नाही घेऊ शकत, परंतु इथे आलेत आणि ह्या कार्यक्रम पार पाडत आहेत। अतिशय उल्लेखनीय आहे यांची कामगिरी, सुंदर। नमस्ते रुद्रोपाय नमस्ते अनंतमूर्तये नमस्ते लोकैकनाथाय नमस्ते सर्वशक्ते नमस्ते श्वेतहराय सुमंगलाय युगाय विनायकाय जलाधिनाथाय नमस्ते स्वाहा नमो भगवाय विनायकाय नमः सुभाषो भगवाय नमः स्वाहा शुक्राय नमः स्वाहा हरिवाय नमः स्वाहा राहवे नमः स्वाहा केतवे नमः स्वाहा ऐन्द्रिये नमः स्वाहा ओमाये नमः स्वाहा ब्राह्मणे नमः स्वाहा वाराये नमः स्वाहा चामुण्डाय नमः स्वाहा वैष्णव्ये नमः स्वाहा माहेश्वर्ये नमः स्वाहा कौमार्ये नमः स्वाहा असितांग भैरवाय नमः स्वाहा गुरु भैरवाय नमः स्वाहा चंड भैरवाय नमः स्वाहा क्रोध भैरवाय नमः स्वाहा पर्वत भैरवाय नमः स्वाहा गाल भैरवाय नमः स्वाहा बीजान भैरवाय नमः स्वाहा सोमवार भैरवाय नमः राज भाई भाई हा पक्या मोहरी वाटतोय आणि मोहरी या जे अग्नी आपण प्रज्वलित केले त्याच्यात आहुती द्यायची, आपल्याला मोहरी व्हायचे आहेत आणि आपल्याला माहिती आहे का नजर काढताना आपण मोहरी जाळतो। ही बघा ही मोहरी, त्याच्या मागचं तथ्य माहीत नाही, पण तुम्ही ठीक आहे
कोकणातील हे काहीतरी वैशिष्ट्य आहे आणि पूजनामध्ये एक विधी आहे ही लक्षात ठेवायची. या कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण आपला हा भंडाराबाई मस्त आहे. 3 दिवस आपल्या पूर्ण पायलवाडीत घरात जेवण बनलं नसेल कारण 3 दिवस सकाळ संध्याकाळ इथेच जेवण आहे आणि हे पहिला दिवस आजचा जेवणाचा. हा खूप सुंदर जेवण आहे आणि रात्रीच्या जेवणाला चाललोय. भंडारा 3 दिवस आहे हनुमान जयंतीचा. गावाला पुन्हा हनुमान जयंतीच्या 3 दिवसाच्या कार्यक्रमात भंडाऱ्यात आम्ही जेवतोय. फुल धमाल. थोडासा वेगळा अनुभव आहे ना गावच्या जेवणाचा. 3 दिवस बाहेरच जेवायचं. 3 दिवस भंडारा आहे. फुल वेगळी मजा आहे. खूप पाणी दिलं पोरात. नाव काय रे? हा नाव सांग. स्वराज. शौर्य. 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 हा ग्लास सोडलास. शौर्य थंड पाणी आहे काय? शौर्य नाही बरोबर आहे. ग्लास उडतील म्हणून त्यांनी टाकलंय. स्वरा भूक लागली ना जेवण. ही गाडगी नाही बसत आहे. हे राजूचा फोटो काढायचा. राजू उभा रे मस्त वाटतो. हा एक नंबर वाटतो भारी. सही एक नंबर. मनवाहिनी आले आहेत आणि दिशा. रात्री या कार्यक्रमात हरिपाठ आणि कीर्तनाचा कार्यक्रम.
जयंतीसाठी खास आलाय. खास नाही दरवर्षी दरवर्षीच आहे म्हणजे खास आज हनुमान जयंती तू खास नाही, हनुमान जयंती खास आहे बोललो. हनुमान जयंतीसाठी खास आलाय असं बोललो. आणि आपला भाऊ आहे आणि मामाचा मुलगा आणि यावेळेस गाठभेट झाले. मी पहिल्यांदा आलो आहे आणि आपण एकत्र इथे फुल धमाल केली आज 3 दिवस. आज उद्याचा एक दिवस आहे तो स्वप्न आपल्या संतोषीबरोबर आपण धमाल करू. फुल एन्जॉय विथ फॅमिली आलं. आणि वैशिष्ट्य आहे फक्त रिक्षा घेऊन आलं एवढा लांबचा प्रवास. भारी. नाव काय तुझं? नाव बोल. नाव नाही तुझं ना? दृष्टी आहे. तुझं नाव सांग. अरे तुझं बोलतच नाहीये तो, लाजतो. असं लाजायचं नाही. गावातील बाल कलाकार एक छोटस पथनाट्य सादर करत आहेत. विनोदी आहे. पाहूयात चला. चले जाओ. कोण कोणास म्हणाले? माझी आई काल बोलली होती पप्पांना. अरे चले जाओ वापस नहीं आने का. संगड़ा तोड़ के हाथ में देगा तेरे. जबरदस्त आहे. आता पुढचा प्रश्न. सायमन गो बॅक. माझी आई आत्याला बोलली होती वंस सायमन गो बॅक. ए मूर्खा, सायन नाही रे, सायमन. हा तेच वंस सामाना सकट गो बॅक. हे जे चॉकलेट. दोन दिवसाच्या कार्यक्रमानंतर आज हनुमान जन्मोत्सवाचा दिवस. सकाळपासून संध्याकाळपर्यंत पूर्ण कार्यक्रमाने भरलेला असा दिवस आहे आजचा. आम्ही चाललो आहोत मंदिराकडे. बजरंग बली की जय. सियावर रामचंद्र की जय. जय श्रीराम. मंदिर प्रदक्षिणा.
राजू फोटो काढे ना. अरे फोटो काढायचा. सर्व विघ्नोपशांतये सर्व मंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते सर्वदा सर्वकार्येषु नास्ति तेषां मंगलम् येषां विष्णु भगवान् मंगलाय तनोरि तदेव वर्णं सुदिनतदेव तारावदन्तदेव विद्यावदन्तदेव तदेव लक्ष्मीपतिदेव स्मरामि उत्तराभूषणं समर्पयामि हस्तप्रक्षालनं फोटो काढ. विष्णुपदे श्री श्वेतवाराह कल्पे वैवस्वतमनमन्तरे अष्टादशशतमे सर्वत्र राज्यात सकल इष्ट हेतू मनकामना जाणून घेऊन या परिपूर्ण करा. देशी परदेशी घरादारा मुला माणसांवरती आपली विश्वासाची सेवा प्रत्येकाच्या कुटुंबाच्या शेतकऱ्या आयातपणे कार्यकर्त्यांनी हनुमान जयंती निमित्त भारी आहे. मसाले भात काय पुलाव भात आहे आणि लाडू स्वीट दिलाय आणि बटाटे भाजी पुरी पिकनिक भाजी आणि कुर्मा भाजी. महिलांची संगीत खुशी सुरू झाली. फुलटू धमाल महिला उत्साहाने भाग घेतलाय महिलांनी. पाहूया कोण जिंकते. दीदी पळ. अरे पळ दीदी लवकर. निशा नाही जात आहे. निशा दीदी पळ लवकर. नमन असल्या कारणाने मंदिरात नाही तर विनोदच्या अंगणात जेवण आहे. रात्रीच्या जेवणात भारतीय बैठकीप्रमाणे जेवण होतं कारण नमन होतं ना म्हणून. आणि ते आपण भारतीय बैठकीप्रमाणे जेवण जेवतो. नमनला सुरुवात झाली. हे तुझे देव त्या जोरासुराबरोबर युद्ध करून पळून गेले आणि तुझ्या शरणास त्या देवांना हे राज्य इंद्रपुरी, विष्णुपुरी, ब्रह्मपुरी सांभाळता आली नाही. म्हणून या पर्वतावरती लपून बसले आहेत. हे देव माझ्या स्वाधीन कर आणि हे पर्वत देखील, हे कैलास पर्वत देखील माझ्या स्वाधीन कर आणि चालते व्हा इथून. अरे शंकर देवा, या जोरासुराने येतात तुझे चरण स्पर्श केले आणि या जोरासुराला आशीर्वाद देऊन मुक्त झाला. अरे कसा भोळा आहे त्या वेळेस ते या जोरासुराला मारला असता तर आज ही वेळ. अशा रीतीने नमनच्या कार्यक्रमाने ह्या 3 दिवसाच्या कार्यक्रमाची सांगता होते. आज इथे हनुमान जन्मोत्सवाचा कार्यक्रम समाप्त होतो. हनुमान जन्मोत्सव होता झोंबडी मुक्काम पोस्ट झोंबडी पायरवाडीमध्ये आणि त्यात महिलांसाठी काही विशेष कार्यक्रम आयोजित केले गेले होते.
त्यातला सगळ्यात मोठा कार्यक्रम होता संगीत खुर्चीचा. आणि त्या संगीत खुर्चीच्या ह्या कार्यक्रमात सौ तेजल कदम म्हणजे मनीषा नावाने फेमस आहे, मनीषा वंजारे म्हणजे माहेरचं नाव, माहेरवासीन आलेली होती. 3रं पारितोषिक लाभलेलं आहे. आणि आमच्या ह्या फॅमिलीतर्फे तेजल कदम यांचे हार्दिक अभिनंदन. तर ह्या अशा कार्यक्रमात त्यांनी जे पारितोषिक पटकावलेलं आहे त्यासाठी त्यांचा सत्कार करण्यात येत आहे. आणि सौ उमा वंजारे यांच्या हस्ते तेजल कदम यांना पारितोषिक देऊन त्यांचा सत्कार करण्यात येत आहे. सर्वांनी कृपया टाळ्या वाजवायच्यात. बोला गणपती बाप्पा, बजरंग बली की.